ते काय असतं, मरगळ शेतकऱ्यांवरती आलेली असती, संकट आलेलं असतं. त्यासाठी एकजूट दाखवून बळ शेतकऱ्याला द्यावा लागतं, आधार द्यावा लागतो, धीर द्यायला लागतो. सामाजिक विचाराची देवाणघेवाण करायला लागते. नवीन वर्ष आहे, आपलं नवीन पर्व आहे, सोनेरी दिवस आहे, आपली परंपरा आहे दसऱ्याची, ती राबवावी लागते. एकत्र आल्याच्यानंतर एकमेकात ताकद निर्माण होती. शेतकरी पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे, त्याच्या पाठीशी उभा राहण्यासाठी आपल्याला शक्ती दाखवावी लागते आणि ती शक्ती दाखवली. खूप ऐतिहासिक असा टोकदार लढा शेतकऱ्यांसाठी आता उभा राहणार, की जो आत्तापर्यंत मागच्या कधी काळात राहिला नसेल, पुढच्याही कधी काळात दशकात राहणार. शेतकऱ्यांच्या न्यायाच्या बाजूनं निर्णयाकडे झेप घेणारा खूप ताकदवर असा लढा शेतकऱ्यांसाठी उभा राहणार आहे. आत्तापर्यंत असा लढा उभा राहिला नसेल. शेतकऱ्यांना न्याय देणार, सरकारला निवडणूक घेऊन देणार नाही, दुष्काळ ओला जाहीर होईपर्यंत सुट्टी नाही, कर्जमाफी सगळी होईस्तोवर सुट्टी नाही, कर्जमुक्ती सगळे 4-5 वर्षाचा पीक विमा दिल्याशिवाय सुट्टी नाही, हमी भाव शेतकऱ्यांना दिल्याशिवाय सुट्टी नाही सरकारला. जेवढ्या आत्महत्या 70-80 हजारापेक्षा जास्त झाल्या असत्या 20-25 वर्षात, सगळ्यांना सरकारी नोकरी दिल्याशिवाय सरकारला सुट्टी नाही आहे.